नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची संकलित मूल्यमापन 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. स्टँडर्ड 9th सब्जेक्ट इंग्लिश, थर्ड लँग्वेज लो लेवल, म्हणजेच मराठी मीडियमच्या मुलांचा हा इंग्रजीचा पेपर आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला हा उपयोगी ठरणार आहे. एकूण 100 गुणांची आपली ही प्रश्नपत्रिका आहे. त्यात 80 गुण लेखी कामासाठी असतील आणि 20 गुण हे ओरल एक्झामसाठी. बघा, काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या वाचा. त्यांचं पालन करून आपल्याला हा पेपर सॉल्व करायचा आहे. ओरल सेक्शन, त्यासाठी विचारलेले प्रश्न क्वेश्चन 1 आणि 2 5-5 गुणांसाठी आहेत बघा. लिसन टू द वर्ड्स अँड राईट, काही शब्द तुम्हाला सांगितले जातील, ते तुम्ही ऐकायचेत आणि लिहायचेत, स्पेलिंग मिस्टेक न करता. त्यानंतर 4 टॉपिक दिलेले आहेत, त्यापैकी कोणत्याही एका टॉपिकवर आधारित आपल्याला 5 मिनटं बोलायचं आहे. त्यानंतर 3रा आणि 4था प्रश्नसुद्धा आपल्याला सॉल्व करायचा आहे स्वाध्याय लेखनासाठी. रायटिंग सेक्शनसाठी आपल्याला ॲक्टिव्हिटी सीट दिली आहे बघा 8 गुणांसाठी. क्वेश्चन नंबर 5मध्ये ती याप्रमाणे सॉल्व करा. एमध्ये आपल्याला कंप्लीट द वर्ड्स लिहायचे आहेत. बीसाठी आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे दिलेले शब्द वापरायचे. सीमध्ये मिनिंगफुल 3 लेटर्स तयार करायचे आहेत. डीसाठी आपल्याला स्कूलला रिलेटेड शब्द लिहा. क्वेश्चन नंबर 6साठी आपल्याला विरामचिन्हांचा वापर करायचा आहे दिलेल्या वाक्यांमध्ये. क्वेश्चन नंबर 7 बघा, 10 गुणांसाठी दिलेल्या ॲक्टिव्हिटीज सॉल्व करायच्या आहेत. कंप्लीट द सेंटेन्स, पॅरेग्राफच्या आधारे आपल्याला त्याचे काही 4 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत, त्या पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर बी भाग, सी डी याप्रमाणे ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा पॅसेजच्या आधारे. या सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित आपल्या वहीत लिहून ठेवा. असेच प्रश्न आपल्याला उद्याच्या पेपरमध्ये विचारले जातील. क्वेश्चन नंबर 8 हा 10 गुणांसाठी आहे. पॅसेजवर आधारित दिलेल्या ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची. एमध्ये ट्रू ऑर फॉल्स दिलेली विधानं चूक की बरोबर ते ओळखायचे आहेत. त्यानंतर पॅसेज बघा.
बी 2 गुणांसाठी, सी मध्ये अपोजिट वर्ड्स लिहायचेत, डी मध्ये डू ॲज डायरेक्टेड कंसातल्या सूचनेनुसार वाक्यात बदल करायचा, ई मध्ये कंप्लीट द डायग्राम, नंतर क्वेश्चन नंबर 9 पोएट्री विभाग, रिकाम्या जागा कंप्लीट करा. त्यानंतर बी भाग, सी रॅमिंग वर्ड्स, क्वेश्चन नंबर 10 हा 5 गुणांसाठी आहे. पोएम दिलेली आहे. आणि त्यावर आधारित दिलेल्या मुद्द्यांचं माहिती लिहायची याप्रमाणे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 मॅच द फॉलोइंग पेअर्स, बी कंप्लीट द डायग्राम, सी राईट 2 पार्ट्स, पास्ट टेन्स मध्ये विधानं तयार करायची आहेत आपल्याला. डी मध्ये ट्रीपासून मिळणारे फायदे, क्वेश्चन 12 रिकाम्या जागी अचूक शब्द टाका पॅसेजच्या आधारे. क्वेश्चन नंबर 11 साठी दिलेला पॅसेज आपल्याला वापरायचा आहे. त्यानंतर लेटर रायटिंग, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला लेटर कंप्लीट करायचं आहे, दोघांपैकी एक. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14 डायलॉग रायटिंग 5 गुणांसाठी, पुढचा प्रश्न, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर 5 मार्कांसाठी, व्हर्बल टू नॉन व्हर्बल, शेवटचा प्रश्न ट्रान्सलेशनसाठी याप्रमाणे सोडवा.
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची इंग्लिश विषयाची संकलित मूल्यमापन 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू.